नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील साईनगरी येथील साई सेवा समितीच्या वतीने नुकताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ विद्याताई आत्राम, नगरसेवक अब्दुल हफीज उर्फ टापू, नगरसेविका सौ किरण देरकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याला साईनगरी येथील मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते. हा स्वागत सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी साईनगरी येथील समस्याबाबत येथील रहिवाशांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना माहिती दिली. साईनगरी ही 25 वर्ष जुनी नगरी असून येथे रस्ते, नाली, बगीचाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाली आणि रस्ते नसल्याने प्रचंड त्रास रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी येथील समस्या निकाली काढण्याचे सत्काराला उत्तर देताना आश्वासन दिले. डेव्हलपमेंट झालेला नाही आहे, परंतु येथील नागरिक अतिशय सुजाण आणि अगदी वेळेवर आवाज देऊन हाकेला आवाज देणारे येथील नागरिक आहे. पूर्णतः टॅक्स भरणारे नागरिक आहे. म्हणून आम्ही येथील सगळे नागरिक नेहमी कोणत्या ना कोणत्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो. त्याचाच भाग म्हणून हा आजचा सत्कार सोहळा. कारण आपण येथील शहरातील प्रथम नागरिक आहात, तसेच आमच्या प्रभागाचे आपण नगरसेवक म्हणून प्रथम नागरिक आहात. त्याच्यामुळे आमचा हा कर्तव्य आहे की आपल्या प्रभागातील, आपल्या शहरातील नामांकित व्यक्ती तसेच प्रतिष्ठित व्यक्तींचं स्वागत करणे हा आमचा कर्तव्य आहे. त्यामुळेच हा आजचा स्वागत समारंभ सोहळा. आणि प्रास्ताविक मध्ये सांगायचं झाल्यास साईनगरीतील समस्येवर आपण सगळे विचारपूर्वक कार्य करा. कारण साईनगरीतील हा गार्डन देखील जिथे आपण आज बसून आहोत, जिथे हा सत्कार सोहळा चाललेला आहे, अतिशय खूप प्रयत्नानंतर झालेला आहे. अतिशय प्रयत्नानंतर हा गार्डन झालेला आहे. 2018 मध्ये हा गार्डन सँक्शन झाल्यानंतर देखील या गार्डनला मागे टाकण्यात आलं होतं. पण येथील नागरिक आणि पॉलिटिकल व्यक्तींचा योग्य समन्वय साधून हा गार्डन नंतर पूर्ण करण्यात आला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साईनगरीतील जे रस्ते आहेत, तुम्ही आता त्या रस्त्यावरूनच आले आहात आणि प्रचाराच्या वेळेस तुम्ही नेहमी इथे मतदारांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा येथील रस्त्यांची दुर्दशा देखील आपण बघितली आहे. सांडपाण्याची समस्या तसेच पिण्याचं पाणीचं खूप प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या समस्या आहे. प्रास्ताविक मध्ये फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आजचा हा सत्कार समारंभ आपण येथील प्रथम नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि आमचं कर्तव्य म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. आपण आलं त्या आज साईनगरीमध्ये इथे माझा सत्कार करण्यात आला. त्याच्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद मानते. हा सत्कार माझा नसून हा तुमच्या सगळ्यांचा, माझ्यासोबत जे कार्यकर्ते होते, प्रभागातील सगळे नागरिक होते आणि माझ्या कुटुंबातील आणि आई वडील यांचा सुद्धा हात आहे याच्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या या यशाला कारणीभूत ठरले ते माझे पती श्री शंकर देरकर. मी त्यांना धन्यवाद मानते, कारण की मी त्यांच्यामुळे आज इथे आहे. कारण की त्यांचा विश्वास नसता तर मी आज तुमच्या पुढे नसती. कारण की असं म्हणतात की एका यशस्वी स्त्री मागे पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे. माझ्या यशामागे सगळं श्रेय त्यांचं आहे, म्हणून मी आज इथे आहे. तर मी नगरसेवक म्हणून इथे कार्यरत झाली आहे. तुमच्या काही समस्या असेल तर मग तुम्ही मला निश्चितपणे फ्रीली सांगा. आम्ही त्याचा पुरेपूर त्याच्यावर करू निर्णय घेऊ. मॅडम पण आहे आणि आपला प्रभाग असा आहे की 3 नगरसेवक आहे आपल्याकडे, तर तुम्ही त्याचा लाभ घ्या. आणि मॅडम तर आहेच. जुनी वस्ती ही साईनगरी आहे, राईट. आणि आता नवीन आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सुद्धा चांगले रस्ते झालेले आहेत आणि नाल्यांची सोय झालेली आहे. पण आमच्या साईनगरीमध्ये जर तुम्ही बघाल ना, पाऊस जरी आला ना तर पाणी खूप साचतं. पुन्हा नाल्यांची सोय नाही आहे. सेकंडली
पाणी पण शुद्ध येत नाही नळाला. बरं आलं तरी आता मला वाटते 5-5 दिवसांनी पाणी येऊन राहिलेलं आहे. आणि रस्त्यांचे तर सोयच नाही आहे, कारण मला वाटते 3 वर्ष झालीत आता रस्ते बनवले होते. तो रस्ता पण आमचा इथला मधला माझ्या घरासमोरचा रस्ता जो आहे तो पण अजूनपर्यंत बनलेला नाही. आता नवीन वस्ती समोर झालेली आहे पुन्हा. तर रस्त्यांचे प्रॉब्लेम, बगीचा, इतका सुंदर बगीचा आहे मुलांना खेळायला. आता तुम्हाला समजते, तुम्ही टीचर आहात, तर मुलांना जर खेळायला चांगलं एक बगीचा असेल किंवा ग्राउंड असेल तर त्यांचं माइंड कसं ऍक्टिव्ह राहतं, आहे की नाही. आता इथे काहीच नसल्यामुळे त्याच्यामुळे मुलं मग इकडे तिकडे आपलं फिरत असतात दिवसभर. संडे असला की जमा होतो आम्ही इथे सर्व, सगळ्यांना सुट्टी असते, कारण सगळे वर्किंग वुमन जास्तीत जास्त आहे आमच्या साईनगरीमध्ये. तर मला वाटतं आमचं बगीचा पण, तुम्ही गार्डन जे आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्याल आणि आमच्या सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला राहील असं मी म्हणते. आमच्या साईनगरीच्या वतीने तुम्ही थोडंसं आमच्या या साईनगरीला साई दरबारच म्हणू आम्ही इथचा, कारण खूप जुनी वस्ती असल्यामुळे आणि चांगले चांगले लोक इथे राहतात मॅम. त्याच्यामुळे थोडंसं नाही का लक्ष द्याल तुम्ही, असं माझी कडकडीची विनंती आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री माझे गुरु मांडवकर सर, नवनिर्वाचित नगरसेवक किरण मॅडम, मूर्ती लहान पण कीर्तिमान असे असणारे टापूभाई आणि उपस्थित सर्व साईनगरीतील बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते. आज नगराध्यक्ष या पदावर मोठ्या अभिमानाने मी मिरवते आहे, त्यामध्ये सर्व श्रेय तुमचं जनतेचं आहे. तुम्ही मला खूप खूप भरघोस अशा मतांनी निवडून दिलेलं आहे आणि तुमची संधी, गावाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिलेली आहे, याची मला सर्वस्वी पूर्णपणे जाण आहे. आणि तुम्ही आता ज्या समस्या मांडल्या त्या समस्या तुमच्या बरोबरच आहे. तरी माणसाच्या समस्या कधी संपत नसतात, एक समस्या मिटली की दुसरी समस्या तयार होत असते. तरी परंतु त्याही परिस्थितीत तुमच्या ज्या ज्या समस्या आहे त्या समस्या माझ्या परीनं, सर्वतोपरीनं मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन अशी मी तुम्हाला ग्वाही देते. तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही आपापल्या परीनं तुम्ही जो वसा घेतला आहे कार्याचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारही आहे. त्या सगळ्या कार्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी राहू. असं नाही की आम्ही तुम्हाला बोलावलं म्हणजे सगळे कामं फक्त, कारण प्रभाग क्रमांक 9 एवढा कार्यभार तुमच्या माथी आहे आणि विद्याताई आत्रामकडे तर पूर्ण वणी शहराचा कारभार आहे. यामध्ये सगळ्यांना न्याय देता देता कधी कोणी मागं पुढं राहून जाते, त्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही. परंतु मात्र आमची ही एक अपेक्षा आहे की वणीमध्ये साईनगरी होऊन आज 25 वर्ष होतो. 2001 ची सुरुवात आहे या साईनगरीची. 25 वर्ष होत असताना जेव्हा आम्ही इथे वसाहतीला आलो, आमच्या आजूबाजूला काहीही नव्हतं. इथे शेत होतं, हे खाली जागा होती. त्यामुळे तुम्हाला समस्या सांगत आहे लोक, ते बरोबरच आहे. साईनगरीला रस्ते नाही, साईनगरीचं सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, साईनगरीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, ह्या बरोबरच आहे. परंतु आता तुम्हाला काम करत असताना साईनगरीमध्ये तुम्हाला एक तर जाणवलं असेल, तुम्ही नाकारू शकत नाही की तुम्ही आता प्रचारासाठी म्हणा वणीभर फिरले, वेगवेगळ्या भागात फिरले, तुलनेने वेगवेगळ्या भागामध्ये झालेला विकास आणि साईनगरीचा विकास याची जर तुम्ही तुलना केली तर निश्चितच तुम्हालाही जाणवेल, आम्ही सांगतो म्हणून नाही, तुम्हालाही जाणवेल की साईनगरीमध्ये विकासाच्या बाबतीत निश्चितच अन्याय झालेला आहे. आमची अपेक्षा नाही की तुम्ही आल्याबरोबर लगेचच आमचं हे सगळं काम पूर्ण करा, पण तुम्ही सुरुवात करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आमची किमान अपेक्षा आहे. पण हे करताना या
समस्या का निर्माण झाल्या हे थोडं समजून घ्यावं लागेल. कारण आम्ही या समस्या सोडवण्यासाठी आस्थादायक अगदी आल्यापासून तर अजूनही आमचा लढा संपलेला नाही. दरवर्षी आता तुम्ही जेव्हा कार्यभार सांभाळाल, आपल्या टेबलवर तुमचे निवेदन बघाल, तेव्हा तुम्हाला साईनगरीचे अनेक निवेदन दिसतील की जे पाण्यासाठी, रस्त्यासाठी, लाईटसाठी लोकांनी इथे केले आहे, जन आंदोलनही झालंय. पण हे का झालं, याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होती. जसं की इथे रस्ते जे आहे ते विकासकांनी जे सुरुवातीला तयार केले तेच, पण ते करताना चूक काय झाली की जसं घरं बनले आणि रस्ते करत असताना रस्त्यावर पडून असलेला मलबा हा दूर केला गेला नाही. त्याच मलब्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून जे रस्ते केल्या गेले त्यामध्ये एक फार मोठा दोष निर्माण झाला की आमची घराची पातळी आणि रस्त्याची पातळी एक झाली. आणि ती समस्या अशी झाली की पावसाच्या दिवसामध्ये आमच्या अंगणामध्ये पडणारं पाणी किंवा वरून छतावरून आलेलं पाणी हे चटकन बाहेर पडत नाही. बाहेर जरी पडलं तरी ते वेगाने वाहून जात नाही आणि भाग मोकळा होत नाही. दुसरी समस्या ही सांडपाण्याच्या निचऱ्याची, की इकडे शेत होतं आणि ते बोया होत्या पाण्याच्या, इकडेही पण रस्ता नव्हता. त्यामुळे ज्या नाल्या बनल्या त्या तेवढ्या मर्यादित घरापुरत्या बनल्या. त्यामुळे त्याचा जो उतार, पाण्याला उतार पाहिजे, त्याचा उतार कोणत्या बाजूने काढायचा, एका बाजूने तो उतार निघला नाही. त्यामुळे साईनगरीमध्ये पावसाचं पडणारं पाणी चटकन बाहेर त्याचा निचरा होत नाही आणि मग ते अंगणामध्ये, घराच्या समोर, रस्त्यावर पूर्ण तुंबून असते. प्रश्न एवढा असतो की ना पायी चालणाऱ्याला, पादचाऱ्याला चालता येत का वाहनवाल्याला वाहन चालवता येत. इतकी भयानक समस्या असते इथे. या साचणाऱ्या पाण्यामुळे डबके साचतात, डास, कीटक तयार होतात, त्याच्यामुळे वातावरण दूषित होते, रोगराईची निर्मिती होते. हा आता आणखी त्याच्यामध्ये भर टाकणाराच प्रश्न आहे. ही दुसरी समस्या आहे. तिसरी समस्या पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या इथे. का? आता जनरली तुम्ही तिथे लोकेट केलं, तुम्हाला असं दिसते की पाणी तर सगळीकडे जात आहे. नाही, आमची समस्या वेगळी आहे. आम्हाला जे पाणी येते, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसाची गोष्ट सांगतो, यामध्ये एक तर त्या पाईपलाईन मध्ये प्रेशर कमी असते, टाक्या भरलेल्या नसते, कधी लाईन नसते, अनेक प्रेशर